हॅलो. आ मला वाटते सर माझं एफ ला असेल. माझे आज 3 लेक्चर आहेत. हां मला माहित नाही आहे का, खरं सकाळचं तर आत्ता आहे चालू. Okay, tell your friends to join fast. Please join fast for the lecture. Tell your friends. Okay, we will start now the next bit. Whether you can see the PPT and my voice is audible? Yes, ma'am. Okay. So the next point that we are going to start, it is nothing but electromagnetic induction. What is electromagnetic induction? What is Faraday law? We are going to see. What is Lenz law? After that, self-inductance, mutual inductance, and after that the transformer part is there. So the next part we are going to see electromagnetic induction. What is the electromagnetic induction? What is the definition? Electromagnetic induction, it is nothing but it is the production of voltage और the EMF is induced. Induction कशाचा होता है? EMF induce होता है. So it is the production of voltage or the EMF is induced. दोन्ही पण अर्थ सेमच आहे. Production of voltage or EMF is induced when the flux, जेव्हा flux linking with the coil or the conductor changes. जेव्हा फ्लक्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जे तुमच्या कॉइलच्या निगडीत असतात, लिंकिंग असतात, ते जेव्हा चेंज होतील त्यावेळेस काय होणार आहे, तुमचा त्या कॉइलमध्ये किंवा त्या कॉइलच्या अक्रॉस काय होणार आहे, व्होल्टेज तयार होणार आहे किंवा त्याला म्हणतोय आपण EMF इंड्यूस होणार आहे त्या कॉइलमध्ये. ओके, किंवा कंडक्टरमध्ये. सो दॅट प्रोडक्शन, it is nothing but it is called as the electromagnetic induction. So what is that? Production of voltage or EMF is induced. कधी? जेव्हा फ्लक्स लिंकिंग विथ द कॉइल और कंडक्टर हा चेंज होतो, that it is nothing but it is called as what? Electromagnetic induction. So this electromagnetic induction, the process of electromagnetic induction take place in two method. Take place by two process. कुठले प्रोसेस आहे ते आपण बघणार आहे. फर्स्ट, when the conductor, जेव्हा कंडक्टर किंवा तुमचा जो कॉइल असेल तो स्टेशनरी असणार आहे. when the conductor or the coil which is bound on the conductor is stationary but that is kept in what?
चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते प्लेस केलेलं आहे. दुसऱ्यांदा काय आहे, जेव्हा कंडक्टर हा मुव्हेबल असतो, कंडक्टर इज मुव्हेबल इन अ स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड. कंडक्टर इज मुव्हेबल इन अ स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड. या दोन्ही मेथड मध्ये काय होत आहे, तुमचा फ्लक्स लिंकिंग विथ द कंडक्टर और द कॉइल काय होतो, चेंज होतो आहे. आणि जेव्हा फ्लक्स लिंकिंग विथ द कॉइल किंवा कंडक्टर चेंज होणार आहे, तेव्हा काय प्रोड्यूस होणार आहे, ईएमएफ किंवा व्होल्टेज प्रोड्यूस होणार आहे. मग ईएमएफ आणि व्होल्टेज प्रोड्यूस होता आहे, तर त्याची आपण डायग्राम बघणार आहोत. तर पहिल्या कंडिशन मध्ये डायग्राम तुमची काय आहे, दुसऱ्या कंडिशन मध्ये डायग्राम काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. कारण की आपण कंडिशन काय दिलेलं आहे, पहिल्या कंडिशन मध्ये व्हेन द कंडक्टर हा स्टेशनरी आहे, कंडक्टर मुव्हेबल नाहीये, तो स्टेशनरी आहे आणि तो कुठं प्लेस केलेला आहे, मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग आहे. मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग आहे, त्यावेळेस फ्लक्स जो आहे कंडक्टरच्या लिंकिंगला तो चेंज होतो आहे आणि त्यामुळे प्रोडक्शन होत आहे व्होल्टेजचं. दुसऱ्या कंडिशनला काय आहे, पहिल्या कंडिशनला कंडक्टर स्टेशनरी होता, आता कंडक्टर मुव्हेबल आहे आणि मॅग्नेटिक फील्ड काय आहे, स्टेशनरी आहे. मॅग्नेटिक फील्ड काय आहे, स्टेशनरी आहे. सो द व्हेन द कंडक्टर इज मूव्हिंग इन अ स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड, that time what is there is a change in the flux linking with the conductor and therefore there is a production of voltage. So by these two method you are getting the EMF is induced in the conductor or the coil. So that process is nothing but it is called as the electromagnetic induction. Okay, आता पहिली प्रोसेस when the conductor is stationary in a changing magnetic field, त्यासाठी डायग्राम काय आहे लक्षात घ्या. ही डायग्राम आहे. When the conductor is stationary, so this is your conductor with the orange part and conductorच्या त्याच्यावरती काय केलेलं आहे, कॉइल वाउंड केलेली आहे and that two coils end are connected to the galvanometer. It is connected to the galvanometer. So and now the conductor is what here, stationary. Conductor is stationary म्हणजे तो मुव्हेबल नाहीये, खरं चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे हा जो बार मॅग्नेट आहे which is indicated by north and south pole, AB bar magnet, this you are going to move towards the conductor and away from the conductor. जेव्हा तुम्ही मूव करता आहात टुवर्ड्स द कंडक्टर किंवा अवे फ्रॉम द कंडक्टर, काय होणार आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस लिंकिंग विथ द कॉइल, लिंकिंग विथ द कॉइल. जेव्हा दुसरा एक मॅग्नेट तुम्ही कॉइलच्या जवळ आणता आहात, तर कॉइलच्या रिलेटेड जे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस असणार आहेत किंवा कंडक्टरच्या रिलेटेड जे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस असणार आहेत ते काय होणार आहेत, चेंज होणार आहेत, कारण की तुम्ही दुसरं एक मॅग्नेट जवळ आणता आहात. ओके, त्यामुळे कॉइलच्या निगडीत जे काय लिंकिंग फ्लक्स असणार आहे तो तुमचा चेंज होणार आहे आणि चेंज झाला की काय होणार आहे, देयर विल बी अ करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल. Why like that? Because according to the electromagnetic induction, whenever there is a change in the current, whenever there is a change in the flux linking with the coil, what is produced, EMF is produced. EMF झाल्यानंतर काय होणार आहे, इथं करंट फ्लो होणार आहे कॉइल मध्ये and that direction of the current is shown and therefore the galvanometer will show the deflection. Again if you move the bar magnet away from what, that is nothing but the conductor, away from the conductor, again there is a change in the magnetic lines of force linking with the coil and therefore again what will happen, EMF is induced and this EMF will pass the current through the coil and due to this current the galvanometer will show the deflection but in another direction because you are going to move the magnet away from the conductor. मग हे जे मला दाखवायचं आहे ह्याच्यामध्ये हे बघा, हा मुव्हेबल आहे, बार मॅग्नेट तुमचा मुव्हेबल आहे, एकदा जवळ जातो आहे आणि एकदा बाहेर जातो आहे. मग जवळ गेला की काय होणार आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस इथल्या चेंज होणार आहेत आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे फ्लक्स कॉइलच्या निगडीत काय होणार आहे, चेंज झाला की ईएमएफ इंड्यूस होणार आहे. ईएमएफ मुळे करंट फ्लो होणार आहे, करंट दाखवतात कॉइल मध्ये, करंट फ्लो झाला की गॅल्व्हनोमीटर एका साईडला डिफ्लेक्शन दाखवतो आहे आणि जेव्हा तुम्ही मूव्ह करता आहात अवे तेव्हा तो दुसऱ्या साईडला डिफ्लेक्शन दाखवतो आहे. आलं का लक्षात? येस मॅम. ओके, मग हे झालं आहे तुमची पहिली मेथड. मॅग्नेटिक फील्ड या बार मॅग्नेट मुळे काय होते, चेंज होते, कारण की बार मॅग्नेट तुमचा काय होतो आहे, मुव्हेबल आहे, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड हे काय होते, चेंज होत आहे. बट कंडक्टर आणि कॉइल काय आहे, स्टेशनरी आहेत. आणि देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड जसं चेंज झालं
की magnetic lines linking with the conductor or the coil changes, EMF is produced, and that EMF will circulate the current and galvanometer will show the deflection when you are bringing towards and away from the conductor. So this is the first method. The second method, आता काय आहे, सी हे बार मॅग्नेट आहेत, नॉर्थ अँड साऊथ, बोथ पोल्स आर देअर, नॉर्थ अँड साऊथ पोल. आणि नॉर्थ आणि साऊथ पोल जे काय बार मॅग्नेट आहेत दोन, त्याचं काय केलेलं आहे, स्टेशनरी आहेत, ते हलवायचे नाहीत. मग स्टेशनरी असेल तर त्याच्यामध्ये जे काय फील्ड असेल या दोघांच्या मध्ये बार मॅग्नेट मध्ये जे काय फील्ड असणार आहे नॉर्थ टू साऊथ ते पण स्टेशनरी असणार आहे. कारण की का, it is going to, magnetic lines of forces will pass from north to south, but it is not movable because these two bar magnets are what, stationary. त्यामुळे ह्यांच्यामध्ये जे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस असणार आहेत ते पण काय असणार आहे, तुमच्या मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहे ते स्टेशनरी असणार आहे. सो दिस इज स्टेशनरी फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, डायरेक्शन इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. बट व्हॉट इज हॅपनिंग नाव, कंडक्टर ए अँड बी इज द कंडक्टर, आणि कंडक्टरच्या एनला किंवा कॉईल म्हणू शकतो आपण, ए आणि बी कॉईल आहे, स्ट्रेट कॉईल, आणि ते दॅट इज नथिंग बट कंडक्टर, अँड दॅट कंडक्टर विल बी जॉईनिंग टू व्हॉट, गॅल्व्हॅनोमीटर. इट विल बी जॉईनिंग टू द गॅल्व्हॅनोमीटर. मग आता काय होणार आहे, कंडक्टर आपण मूव्ह करतोय अप आणि डाऊनला, म्हणजे कंडक्टर हा मुव्हेबल आहे आणि मॅग्नेटिक फील्ड तुमचं काय आहे, स्टेशनरी. मग कंडक्टर जेव्हा तुम्ही खाली किंवा वरती नेता आहात तेव्हा काय होतं, इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ज्या काय कॉइलच्या लिंकिंग मध्ये आहेत किंवा कंडक्टरच्या लिंकिंग मध्ये आहेत ते एकदा तर या मॅग्नेटिक फील्डच्या इथं आले की काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. तिथं आले की कट होणार आहेत, कट झाले की तिथं चेंज होणार आहे. चेंज झाला की अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन व्हॉट इज प्रोड्यूस, ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे. आणि ईएमएफ प्रोड्यूस झाला की या कॉइल मधनं काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. करंट फ्लो झाला की गॅल्व्हॅनोमीटर एका साईडला डिफ्लेक्शन दाखवणार आहे. जेव्हा ते खाली जाणार आहे तेव्हा दुसऱ्या साईडला डिफ्लेक्शन दाखवणार आहे. जशी मुवमेंट होते अप अँड डाऊन, द गॅल्व्हॅनोमीटर विल शो द राईट डिफ्लेक्शन अँड लेफ्ट डिफ्लेक्शन because there is a change in the magnetic flux linking with the conductor. आलं का लक्षात? इथं कंडिशन काय आहे, मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी आहे which will be created by north and south pole of the magnet which are stationary. त्यांच्यामध्ये जे फील्ड आहे ते स्टेशनरी आहे कारण की आपण मुव्हेबल नाही करत आहे, बार मॅग्नेट मूव्ह करत नाही, तर कंडक्टर काय आहे, मुव्हेबल आहे. मग जेव्हा तुम्ही अप आणि डाऊन करता आहात मॅग्नेटिक फ्लक्स linking with the conductor changes and EMF is produced which will circulate the current. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. So that process is nothing but it is called as what? Which term? Electromagnetic induction. Induction. Okay. So this is about electromagnetic induction. Now, Faraday law of electromagnetic induction. Electromagnetic induction म्हणजे production of EMF च होता आहे. And Faraday has performed number of experiments and he concluded the two laws, that is Faraday first law and Faraday second law of electromagnetic induction. Faraday first law म्हणजे तुमचं डेफिनेशनच आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची. त्यांनी नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केलेले आहेत, त्यामध्ये त्यांनी 3 कंडिशन्स इथे आपण दाखवलेले आहेत, त्या आपण बघायच्या आहेत. तो फर्स्ट लॉ काय सांगता आहे, दॅट इज नथिंग बट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डेफिनेशन, दॅट इज when the magnetic flux linking a conductor or the coil changes, when the magnetic flux linking a conductor or the coil changes, what is produced, EMF is produced or induced in it. EMF हे प्रोड्यूस होता आहे किंवा इंड्यूस होता आहे, दॅट इज नथिंग बट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे त्यांनी त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये पण प्रूव्ह केलेलं आहे. सो इट इज द फॅरेडे फर्स्ट लॉ, ते म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटची डेफिनेशन आहे. सेकंड लॉ काय सांगता आहे, जे काय तुमचं EMF प्रोड्यूस झालेला आहे त्याची मॅग्निट्यूड इट इज गोइंग टू टेल इट. सो द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस EMF, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस EMF म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आहे ते सांगताय सेकंड लॉ. मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस EMF इट इज इक्वल टू व्हॉट, इट इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज. रेट्स जेव्हा हा वर्ड येतो तेव्हा टाइम आपण कन्सिडर करणार आहे. टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम
व्हॉट इज द चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज विथ द कॉइल. फ्लक्स लिंकेज म्हणजे नक्की काय आहे लक्षात घ्या. फ्लक्स लिंकेज इट इज द प्रोडक्ट ऑफ व्हॉट, नंबर ऑफ टर्न्स, एन नंबर ऑफ टर्न्स असतात कॉइल मध्ये आणि फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल. म्हणजे समजा तुमच्या टाइम T1 ला किंवा जिथनं टाइम तुमचा स्टार्ट झालेला आहे तिथं फ्लक्स लिंकेज असेल, इनिशियल स्टेजला फ्लक्स लिंकेज असेल, समजा फ्लक्स असेल Φ1 असेल, फ्लक्स असेल Φ1, कॉइलच्या निगडीत नंबर ऑफ टर्न्स तर चेंज होणार नाही, नंबर ऑफ टर्न्स विल बी कॉन्स्टंट n. खरं इनिशियल स्टेजला फ्लक्स असेल तुमचा Φ1 आणि जेव्हा तुम्ही इन्क्रीज करता हा टाइम आणि ते टाइम रीच करताय टी पर्यंत समजा तुमचा टाइम तुम्ही इन्क्रीज केलेला आहे, मग त्या टाइमला तुमचा फ्लक्स काय होणार आहे, चेंज होणार आहे. कारण की इलेक्ट्रोमॅग्नेटिक सांगता आहे, फर्स्ट लॉ सांगताय की जसा तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स काय होतोय, चेंज झाला म्हणजे तिथे चेंज दाखवायला पाहिजे आपल्याला. सो फ्लक्स लिंकिंग विथ द कॉइल इज गोइंग टू चेंज. मग आता फ्लक्स Φ1 टू इट सपोज इट बिकम्स Φ2. Φ1 पासून ते Φ2 चेंज झालेला आहे ड्युरिंग द टाइम इंटरवल T. Φ1 पासून ते Φ2 ला चेंज झालेला आहे. मग फ्लक्स लिंकेज ऍट टाइम T व्हॉट विल बी दॅट. फ्लक्स लिंकेज काय असणार आहे, फ्लक्स आणि नंबर ऑफ टर्न्स Φ2 इंटू that is n, number of turns it is not going to change, so n into Φ2 will be the flux linkage at time t. So during the time interval t, change of flux linkage काय असणार आहे, n Φ2 minus of n Φ1, that will be the change of flux linkage. So EMF जो काय तुमचा प्रोड्यूस झालेला आहे त्याची मॅग्निट्यूड काय आहे, इट इज नथिंग बट इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज विथ द कॉइल. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम इट विल बी द चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज विथ द कॉइल. तो आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. म्हणजेच काय असणार आहे, n Φ2 मायनस ऑफ n Φ1 डिवायडेड बाय रेट आहे त्यामुळे डिवायडेड बाय टाइम येणार आहे. सो हे झालं मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस EMF काय असणार आहे, n Φ2 मायनस ऑफ n Φ1 डिवायडेड बाय t, दॅट इज n Φ1 आणि n Φ2 म्हणजेच काय झालेलं आहे, फ्लक्स लिंकेज, चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज विथ द कॉइल. तुमचा फ्लक्स हा चेंज होणार आहे Φ1 टू Φ2 व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू टाइम t. आणि फ्लक्स लिंकेज काय असणार आहे, n इंटू Φ1 आणि n इंटू Φ2. मग चेंज आपल्याला दाखवायचा आहे. चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज काय असणार आहे, n Φ2 मायनस ऑफ n Φ1 with respect to time therefore divided by t. So that will be the magnitude of induced EMF. हे काय दाखवतंय, सेकंड लॉ सांगता आहे फॅरेडेचं. मग हाऊ he has performed that experiment that we are going to see. So this is the experiment, Faraday's experiment. Almost 200 years ago, that is around 1831, Faraday looked for the evidence that a magnetic field will induce an electric current with this apparatus. म्हणजे आपण बघितलेलं आहे आता की जसं तुमचा करंट फ्लो होतो कॉइल मधनं किंवा कंडक्टर मधनं तर मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते आहे अराउंड द कंडक्टर. करंट फ्लो झाला तर मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते आहे. तर फॅरेडे काय म्हणतोय आता की मॅग्नेटिक फील्ड जर चेंज झालं तर इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे, पास होणार आहे त्याच्यामध्ये. मॅग्नेटिक फील्ड, देयर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड that will induce what, EMF or electric current will flow. So how he has performed the experiment, again here the conductor is shown here and the coil is wound आणि कॉइलच्या दोन्ही एंडला काय केलेलं आहे, गॅल्व्हॅनोमीटर प्लेस केलेला आहे. ओके, आणि इथं बार मॅग्नेट आहे नॉर्थ आणि साऊथ. द सेम एक्सपेरिमेंट ही हॅज डन वेन वी हॅव सीन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि बार मॅग्नेट तुम्ही काय करणार आहे, इनसाइड आणि आउटसाइड मूव्ह करणार आहात. मग त्यांनी 3 कंडिशन्स घेतलेल्या आहेत. त्या 3 कंडिशन्स म्हणजे बघा, आता ही जी फिगर आहे ती तुम्ही सरळ फिगर करा, ही जी फिगर आहे ती आडवी आहे ती सरळ फिगर करा, म्हणजेच ही फिगर येते तुमची. सो दिस इज द कॉइल which is wound on the conductor and the coil N they are connected to what, the galvanometer. आणि आता हा नॉर्थ आणि साऊथ पोल बार मॅग्नेट काय केलेला आहे, जवळ आणलाय कॉइलच्या. म्हणजे हीच फिगर आहे तुमची, हीच फिगर तुम्ही काय करा, उभी करा. अशी उभी केल्यानंतर बार मॅग्नेट तुमचा जवळ आणतोय कॉइलच्या निगडीत. मग कॉइलच्या जवळ आणल्यानंतर काय होतं इथं, व्हॉट इज गोइंग टू सी हिअर, द मॅग्नेट मूव्स अप टुवर्ड द कॉइल. कॉइलच्या जवळ गेलेला आहे. कॉइलच्या जवळ गेला की काय होणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी
म्हणजे तुमचं जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत ते काय होणार आहे, चेंज होणार आहेत, इन्क्रीज होणार आहेत. त्यामुळे बी इन द कॉइल इन्क्रीजेस. फ्लक्स डेन्सिटी काय होती आहे, कॉइलची इन्क्रीज झालेली आहे. आणि इन्क्रीज झालं की करंट काय होणार आहे, ईएमएफ इंड्यूस होणार आहे. अकॉर्डिंग टू फॅरेडे लॉ काय होणार आहे, जेव्हा जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं की ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे. ईएमएफ काय करणार आहे, सर्क्युलेट करणार आहे करंट, आणि त्यामुळे डिफ्लेक्शन दाखवणार आहे राईट साईडला जेव्हा तुम्ही मूव्ह करता आहात बार मॅग्नेट टुवर्ड्स द कॉइल. सेकंड पोझिशनला काय आहे, that is the current is flowing in the clockwise direction and it is going to show in the right side deflection. आता सेकंड कंडिशनला काय होतंय, तुम्ही जवळ आणला जो मॅग्नेट आहे तो आता बाहेर काढताय तुम्ही, अवे फ्रॉम द कॉइल. इफ यू मूव अवे फ्रॉम द कॉइल, what will happen, the magnetic lines of forces again it is going to change. magnetic flux linking with the coil changes. का, कारण की आता मॅग्नेट बाहेर करताय तुम्ही, अवे फ्रॉम द कॉइल करताय, म्हणजेच काय होतंय, मॅग्नेटिक फील्ड इथलं डिक्रीज होतंय, म्हणजे बी इन द कॉइल डिक्रीजेस. कारण की बाहेर नेताय तुम्ही, अवे फ्रॉम द कॉइल नेताय, त्यामुळे बी इन द कॉइल डिक्रीजेस. आणि त्यामुळे काय होणार आहे, चेंज होणार आहे इथं मॅग्नेटिक फ्लक्स लिंकिंग विथ द कॉइल. आणि चेंज झाल्यामुळे इथं काय होणार आहे, डिफ्लेक्शन दाखवणार आहे, ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे, आणि ते ईएमएफ डिफ्लेक्शन दुसऱ्या साईडला दाखवणार आहे. कारण की कमी होते इथं मॅग्नेटिक फील्ड, त्यामुळे दुसऱ्या साईडला डिफ्लेक्शन दाखवणार आहे. आणि करंट इज गोइंग टू फ्लो इन द ऑपोजिट डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज. तिसऱ्या कंडिशनला काय होत आहे, देर इज नो मुवमेंट, यू आर नॉट गोइंग टू मूव्ह अप ॲज वेल ॲज यू आर नॉट गोइंग टू मूव्ह डाऊनवर्ड. जर मुवमेंटच नसेल बार मॅग्नेटची तर गॅल्व्हॅनोमीटर काहीच डिफ्लेक्शन दाखवणार नाही. बिकॉज देर इज नो मुवमेंट of the bar magnet, there will be no change in the magnetic flux linking with the coil, and as there is no change in the magnetic flux, no EMF will be produced, and therefore there will be no current, and therefore the deflection will be what, zero. Zero म्हणजे या स्टेजला तुमचा रेड दाखवतो आहे, zero. So there will be no deflection, no movement, no EMF will be produced, नो फ्लक्स विल बी कट और चेंज, फ्लक्स मध्ये नसणार आहे, त्यामुळे करंट आणि ईएमएफ झिरो असणार आहे, डिफ्लेक्शन झिरो असणार आहे. आणि त्या कॉइल मधली जी काय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी असणार आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे, त्यामुळे तिथं करंट तुमचा झिरो असणार आहे. आलं का लक्षात, हे 3 स्टेप्स? येस ऑर नो? येते का लक्षात? तुषार, साक्षी, मिहिर, श्वेता, you can reply. Yes. मिहिर? Yes, ma'am. ओके, सो 3 कंडिशन्स लक्षात आले. पहिल्या कंडिशनला काय होतंय, आपण काय करतोय पहिल्या कंडिशनला? पहिल्या कंडिशनला काय करतोय आपण, बार मॅग्नेट कॉइलच्या जवळ आणतो आहे. जवळ आणल्यानंतर इथं मॅग्नेटिक फील्ड किंवा फ्लक्स डेन्सिटी कॉइलची काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इन्क्रीज झालं की काय होणार आहे, चेंज होणार आहे मॅग्नेटिक फ्लक्स लिंकिंग विथ द कॉइल, अँड ड्यू टू दॅट ईएमएफ इज प्रोड्यूस. आणि ईएमएफ सर्क्युलेट करणार आहे करंट इन द क्लॉकवाइज डायरेक्शन, अँड देयरफॉर इट विल शो द राईट डिफ्लेक्शन, बिकॉज देयर इज अ इन्क्रीज इन द फ्लक्स डेन्सिटी, इन्क्रीज इन द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. जेव्हा तुम्ही बार मॅग्नेट अवे फ्रॉम द कॉइल नेता आहात, देयर इज अ डिक्रीज इन द फ्लक्स डेन्सिटी, there is a decrease in the magnetic lines of forces. As there is a change in the magnetic flux linking with the coil, there will be a EMF produced according to the Faraday law, and that will circulate the current but in anti-clockwise direction, and therefore the deflection will be in the left hand side. If there is no movement, there will be no change in the flux linking with the coil. चेंज झालाच नाहीये, त्यामुळे EMF इंड्यूस होणार नाही आणि करंट विल बी झिरो, and the B will be of that coil will be constant, and therefore the deflection will be what, zero. मग हे 3 टप्प्यामध्ये Faraday he has, scientist Faraday has performed the experiment, and he concluded with the 2 laws. He concluded with the 2 laws, that is first law, that is magnetic flux linking with the conductor जेव्हा जेव्हा चेंज होणार आहे तेव्हा EMF इंड्यूस होणार आहे, आणि जेव्हा मॅग्निट्यूड ऑफ द इंड्यूस EMF हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे विथ द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज विथ द कॉइल. And what is flux linkage? It is a product of number of turns and
flux associated with the coil. Now we are going to see this derivation. We will see the derivation for this. What is that? Because we have seen the experiment how the flux change होतो आहे आणि EMF कसा इंड्यूस होतोय तेव्हा करंट कसा फ्लो होतोय ते आपण बघितलेले आहे 3 स्टेप्स मध्ये. आता आपण मॅग्निट्यूड बघणार आहोत. हाऊ व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड. So he has made the conclusion also. You can see here the galvanometer shows deflection whenever there is a relative motion between the magnet and coil. जेव्हा मॅग्नेट मोशन मध्ये असेल, जर मोशन असेल तरच तिथं काय आहे गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवणार आहे. मग तुम्ही मोशन इनसाइड करा किंवा आउटसाइड करा, the galvanometer will show the deflection. The deflection was more when the relative motion was faster and less when the relative motion was slower. डिफ्लेक्शन हे त्याचं डिफ्लेक्शनचे जे स्पीड असणार आहे ते जास्त किंवा कमी कधी असणार आहे, जेव्हा तुमची मोशन मॅग्नेटची जास्त असेल तर डिफ्लेक्शन पण जास्त असेल, कमी असेल मोशन मॅग्नेटची टुवर्ड्स किंवा आउटवर्ड ते काय असणार आहे तुमचं डिफ्लेक्शन पण स्लोवर असणार आहे. डायरेक्शन ऑफ डिफ्लेक्शन चेंजेस इफ द पोलॅरिटी ऑफ द मॅग्नेट वॉज चेंज. पोलॅरिटी जर मॅग्नेटची तुम्ही चेंज केली तर डायरेक्शन ऑफ डिफ्लेक्शन पण चेंज होणार आहे. Deflection in the galvanometer changes with the change in number of turns of coil. More the number of turns, greater the deflection. तर डिपेंडिंग अपॉन तुमचं काय आहे नंबर ऑफ टर्न्स वर आहे का नाही आहे. नंबर ऑफ टर्न्स कॉइलचे किती आहेत, जर जादा असतील नंबर ऑफ टर्न्स डिफ्लेक्शन पण तुमचं काय असणार आहे जास्त असणार आहे. त्यांनी असं कंक्लुजनला सांगितलेलं आहे. बट दिस इज नॉट फॉर युअर सिलेबस. फॉर आफ्टर द एक्सपेरिमेंट ही हॅज कंक्लुडेड दिस पॉइंट. हे तुमचं डेरिवेशन तुम्हाला आहे. व्हॉट इज द डेरिवेशन फॉर दॅट इज व्हॉट यू कॅन से जनरल फॉर्म्युला फॉर EMF induce. हाऊ यू आर गोइंग टू टेल इट. सो वी हॅव कन्सिडर अ कॉइल. आपण कॉइल कन्सिडर केलेली आहे. सी दिस इज अ कॉइल. दिस इज अ कॉइल ऑफ n नंबर ऑफ टर्न्स विच इज नथिंग बट स्टेशनरी आहे. स्टेशनरी आहे ते. बट द magnet is what? It is movable. So it is wound on a conductor which is placed in changing magnetic field. Changing magnetic field का? कारण की another magnet is brought near to it. There is a relative motion आहे त्या मॅग्नेटचं, त्यामुळे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड होते तिथं. आता द फ्लक्स लिंकेज काय सांगितलेलं आहे. फ्लक्स लिंकेज म्हणजेच काय आहे, नंबर ऑफ टर्न्स अँड द फ्लक्स, प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स अँड द फ्लक्स. It is nothing but it is called as the flux linkage. So flux linkage with the coil at the initial position of the conductor. म्हणजे जेव्हा कंडक्टर तुम्ही नॉर्थ बार मॅग्नेट तुम्ही जेव्हा जवळ आणता आहात ऍट इनिशियल पोझिशनला, त्यावेळेस तुमचा फ्लक्स लिंकेज काय आहे. सो सपोज phi1 is the flux, therefore flux linkage will be what with that coil? It will be number of turns into phi1. फ्लक्स लिंकेज हे झालं ऍट इनिशियल पोझिशन. आणि फायनल पोझिशनला म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर कंडक्टर नेता आहात अवे फ्रॉम द कंडक्टर, त्यामुळे फ्लक्स लिंकिंग होणार आहे, चेंज होणार आहे. आणि समजा तो चेंज काय आहे, इट चेंजेस फ्रॉम phi1 to phi2 व्हॅल्यू. मग फ्लक्स लिंकेज ऍट दॅट स्टेज फायनल पोझिशन काय असणार आहे, n into phi2 असणार आहे. बिकॉज देर इज अ चेंज इन फ्लक्स फ्रॉम phi1 to phi2 ड्युरिंग द टाइम इंटरवल दॅट इज t. During the time interval that is nothing but t suppose. So n phi1 to n phi2 there will be a change. But change in flux linkage from initial to final, आपण काय करतो चेंज करताना फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू हे सबट्रॅक्शन करतोय, फायनल मायनस इनिशियल. So it will be n phi2 minus of n phi1. As number of turns are constant, so take it outside. So it will be phi2 minus phi1. N into phi2 minus of. There will be a change in flux linkage from initial to final. But according to the second law, what is EMF? EMF is directly proportional to rate of change of flux linkage. रेट आहे त्यामुळे फ्लक्स चेंज इन फ्लक्स लिंकेज तर तुम्हाला माहित आहे काय आलेले, खरं रेट आहे त्यामुळे n into phi2 डिवायडेड phi2 minus phi1 डिवायडेड बाय t आहे. इथं phi2 आहे बरं का. So it will be phi2 minus of phi1 divided by t. So after this
in the differential form, what will be the equation? In the differential form, as this is changing part and this is a constant, so in the differential form, E is equal to N into what will be that? d phi by dt. d phi by dt. So this is the general formula for EMF induce. हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे किती वेळा तरी, व्हॉट इज द डिफरन्शियल फॉर्म मध्ये इक्वेशन काय आहे ईएमएफचं, किंवा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये पण नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत, ईएमएफ इंड्यूस दिलेला आहे, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स आपल्याला फाइंड आउट करायचा असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, किंवा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स दिलेला असतो, ई दिलेला असते, नंबर ऑफ टर्न्स फाइंड आउट करायचं असते. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ जनरल फॉर्म्युला फॉर इंड्यूस ईएमएफ. आलं का लक्षात? ई इज इक्वल टू एन इंटू डी फाय बाय डी टी. ओके विथ दिस? डेरिवेशन लक्षात आलेलं आहे का? ओके, so this is about the Faraday first law, electromagnetic induction. And now for what is the write up for you, that is nothing but we will see the write up now. So first you are going to write this electromagnetic induction. Write down, I will give you 2 minutes. Anyone, you can tell me what is electromagnetic induction? Tushar, Metkari, anyone? Pallavi, Yes, ma'am. what is electromagnetic induction? Electromagnetic induction, production of voltage or EMF is induced when flux linking with the conductor or the coil changes. Okay. Next, Gayatri. Yes, ma'am. Gayatri, what are the two methods Yes, by ma'am. which the production of voltage is there? EMF is induced. What are the two methods? Okay. Pragati Jadhav. Yes. Okay. Faraday first law काय आहे हो? What is Faraday first law, Pragati? Faraday's first law states that when a magnetic flux linking a conductor or coil changes, an EMF is induced in it. Okay. Mihir. Mihir. अक्षय काळे. तुषार मेटकरी. मॅम स्लाइड लिहून झाली. झाली का लिहून? येस. तुषार मेटकरी. Yes, ma'am. Yes, ma'am. कोण आहे? तुषार मेटकरी का? What Yes. is Faraday's second law? Faraday's second law. सुयश गायकवाड. सुजय गायकवाड. तुषार मोरे. अनिकेत मोरे. तुषार सर्वदे. ऋषी शिंदे. तुषार सर्वदे मॅडम. येस. हा, तुषार सर्वदे. सांगू शकताल का काय आहे सेकंड लॉ फॅरेडे? बॉईज नुसतं ऑन करून बसू नका, रिप्लाय फास्ट. नो मॅम. ऋषी शिंदे. शिवराज. येस मॅम. शिवराज सांगा तुम्ही.
फॅरेडे सेकंड लॉ काय? current EMF is induced when there is change in magnetic field. That is Faraday first law. Second law. हे गॅल्व्हनोमीटर फिरतंय ती काय? Second law काय आहे? हो, that is experiment. After experiment what he has concluded, that is nothing but the two law. पहिला law माहिती आहे तुम्हाला, दुसरा law काय आहे? अभिषेक जाधव. Yes, ma'am. सेकंड लॉ काय आहे? सुजल चंदन शिवे. Yes, ma'am. येस मॅम नुसतं म्हणताय, हा उत्तर देत नाहीये, काय नाही. सुजल, सेकंड लॉ काय आहे? शुभम गवळी. मिहिर. Hello, ma'am. Faraday's second law states that induced magnitude of induced EMF is produced circuit is directly proportional to rate of change of magnetic flux Flux linkage, not flux only. with the circuit. Okay, flux linkage, rate of change of flux linkage. Okay, only one boy has told. Out of how many boys? किती जणांना तर मी विचारलं. What is the formula for EMF induce? General formula. आर्यश जाधव. विकास नरळे. is equal to d phi upon dt. It is equal to n into d phi by dt. Yes. Now this is the second boy. Okay. So write down, this is the first condition. I have told when the conductor is stationary in a changing magnetic field, you can draw this diagram. Finish with the diagram. Yes, ma'am. Okay. Now the second. हे पार्ट तुमचं पीपीटी मध्ये मी हे दाखवणारच आहे पार्ट. हे this is the second diagram. You can show by this arrow like that, up and down. Show here arrow so that this is the arrow, that is a movement, motion. झाले सेकंड डायग्राम. Yes, ma'am. Okay, now the third. Faraday law of electromagnetic induction. Two laws. By the time you can give me the presentee. Roll number 1. Roll number 1. Present, ma'am. Roll number 2. Present, ma'am. Roll number 3. Present, ma'am. 4. Present, ma'am. 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8.
Present. 9. 9. Roll number 9. Absent. 10. Present. 11. Present. 12 आहे, 13 आहे, 14. सोनाली. 15. Present, ma'am. 15. Present. 16. Present, ma'am. हर्षद बनसोडे. Present. 17. Present. 18. कृष्णा. Present, 19. madam. 19. Present, ma'am. 20. Yes, ma'am. 20. सुजय गायकवाड. Yes, ma'am. सुजय गायकवाड, तुम्ही विचारलं का तुमच्या ह्यांना? तुम्ही हे करणार होता ना, फी भरणार होता ना? भरली मॅडम. हा, भरली. भरली का? तर मी हा. फोन करते नंतर तुम्हाला, पुन्हा एकदा हा. फोन करणार आहे आज. सो 21 सुयश. Yes, ma'am. 22 अक्षय. Present, ma'am. 23 श्रेयस. श्रेयस. 24 absent. 25 absent. 26. Yes, ma'am. 27. अनिकेत. Yes, ma'am. 28. 28 तुषार मोरे. 29. Present. 29 absent. 30. Present, ma'am. 31. Yes, ma'am. 32. 33 आहेत. 34 Present, आहे. ma'am. 35 आहे. Present, ma'am. 36 आहे. 37 absent. 38 Present, ma'am. कोण आहे? 38 ना? Yes, ma'am. ओके. 39. 39 absent. 40. Present. 41. Present, ma'am. 42. Present, ma'am. 43 आहे. 44 absent. 45. 45 स्वप्नाली. 46 मानसी. Present, ma'am. 47 प्रांजली. Present, ma'am. 48. Present, ma'am. 49. Present, ma'am. 50. Yes, madam. 51 आहे. 52 आहे. 53. 53 absent आहे नेहमीच. 54. 54 आर्यश. 55 संदेश. 56. 57. Present, ma'am. 58. Present, ma'am. 59. 59 आहे का? absent. 60. Yes, ma'am. 61. Yes, ma'am. 62. absent. 63. Present, ma'am. 63. 62 absent आहे. 63 आहे. 64. 64 absent. 65. Present, ma'am. 66. Yes, ma'am. Okay. So after electromagnetic induction, no need to, if you are understood nothing, no need to draw this. हे सगळं फक्त एक्सपेरिमेंट कसा केलेला आहे, काय आलेले तुम्हाला ते सांगायचं होतं. आणि मेन इज दिस conclusion, that is derivation, how you have found E is equal to n into d phi by dt. So you can write down the this. Consider the coil having n number of turns wound on a conductor and it is placed in changing magnetic field. The flux linkage with the coil at initial position of the conductor, it is equal to n into phi1. फ्लक्स लिंकेज म्हणजेच काय आहे हे पण एमसीक्यू ला विचारलेले बघा. एमसीक्यू ला विचारलेला आहे फ्लक्स लिंकेज म्हणजे काय आहे. सो हियर यू कॅन राईट डाऊन
Definition. Flux linkage is the product of flux linking with the coil and number of turns of the coil. हे विचारलेलं आहे फ्लक्स लिंकेज म्हणजेच काय आहे. Okay, and flux linkage with the coil at initial position of the conductor is n phi 1, at final position is n phi 2. Therefore, the change in flux linkage from initial to final will be n phi 2 minus n phi 1. And according to the second law, E is directly proportional to rate of change of flux linkage. E, it is equal to n into phi 2 minus phi 1 divided by T. And in the differential form we get E, it is equal to n into d phi by dt. This is the general formula of induced EMF. Okay with this? लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Okay. And the next point is also I will discuss direction of induced EMF. तुम्हाला मॅग्निट्यूड मिळालेला आहे induced EMF चं. आता डायरेक्शन काय आहे? डायरेक्शन कुठल्या रूलनी डिफाइन केलेला आहे? दॅट इज नथिंग बट कुठल्या रूलनी आपण सांगणार आहे? फ्लेमिंग राईट हँड रूल. वी हॅव यूज फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. Okay, but here for direction of induced EMF, which you are going to use Fleming right hand rule. The same procedure is there. The first three finger you are going to stretch in such a way that they will be perpendicular to one another, each other. Okay, and therefore, आता ही जी तुम्हाला फिगर दाखवलेली आहे, this is the north pole and this is the south pole. Stationary magnetic field आहे आणि इथे काय आहे तुमचा कंडक्टर. हा तुम्ही मोशन करताय अप अँड डाऊन. Okay, so motion is, the thumb will point the motion. Thumb is pointing the motion of the conductor. Next, forefinger will point the direction of north to south field, magnetic field, north to south. Then the middle finger will point what? The direction of induced EMF. The direction of induced EMF, or it will be the direction of induced current. आलं का लक्षात? या फिगरच्या प्रमाणे इथं तुम्हाला राईट हँड थंब रूल दाखवलेला आहे. दिस इज द मोशन ऑफ कंडक्टर. यू आर गोइंग टू मूव अप अँड डाऊन. दिस इज द फर्स्ट फोर फिंगर दॅट इज नॉट टू साऊथ and this is nothing but the EMF which is induced. The middle finger will give the direction of induced EMF. So direction, you got the magnitude, that is E is equal to n into d phi by dt. Direction कशाने दाखवत आहेत? Fleming right hand rule. That is also the MCQ question which is asked. The direction of induced EMF, it is given by which rule? Fleming right hand rule. So you can draw this figure and write down this rule. हॅलो मॅम, हाँ, यूटीचे मार्क्स अजून भेटले नाहीयेत. यूटीचे मार्क्स का सरांनी दिले नाहीत का? No, ma'am. चालते, मी बघते टेलिग्राम ग्रुपवर टाकते आता गेल्यानंतर. हा, एक्सेल शीट टाकते, एक्सेल शीट. फिगर झाली आहे काही? मॅम, मागची स्लाइड दाखवा दोन.
Can I go for the next slide? झालं का? So go for the next slide. Direction of induced EMF. झालेलं आहे का? Can I close? Sakshi, Pallavi. We will end this here. Yes, ma'am. Okay.